श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदाचा जो गुढीपाडवा आहे तर तो 19 मार्चला गुरुवारच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून गुढीपाडवा साजरा केला जात असतो. कारण की या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. म्हणजे चैत्र महिना सुरू होत असतो आणि त्यातील पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि या दिवशी अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जात असतात बघा. या दिवशी कोणतीही म्हणजे वाहन खरेदी करणं किंवा घर खरेदी करणं, सोने चांदी खरेदी करणं, अशा काही ज्या गोष्टी आहेत किंवा अशी काही जी कामं आहेत तर ती या गुढीपाडव्याच्या दिवशी केली जात असतात. कारण की गुढीपाडवा जो आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असतो. आणि म्हणूनच या दिवशी कोणतीही अशी कामं करण्यासाठी शक्यतो बघा शुभ मुहूर्त जो आहे तर तो पाहिला जात नाही. कारण की हा संपूर्ण दिवसच जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. आणि म्हणूनच या दिवशी आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं फळ देखील आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणून बघा आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही, मग गुढी उभारताना करा हा एक प्रभावी उपाय. यामुळं आपल्या घरातील दरिद्रता दूर होऊन घरात सुख समृद्धीची भरभराट होईल. असा अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही बघा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपल्याला जी गुढी आहे तर ती गुरुवारच्या दिवशी उभारायची आहे. त्यासाठी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान केलं तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला आपल्या घरासमोर गुढी उभारायची आहे. तर गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 7 नंतरनं सुरू होत आहे. तर आपण गुढी उभारण्यासाठी बघा बांबूची काठी घेत असतो, नवीन वस्त्र घेत असतो, त्यासोबतच कडुनिंबाचा डहाळा, तांब्याचा कलश, हारघाटी म्हणजे साखरेची माळ, हार, या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण गुढीला बांधून आपल्या घरासमोर गुढी उभारत असतो. आता बघा गुढी उभारण्यापूर्वी म्हणजेच गुढीपाडवा येण्यापूर्वीच आपण आपल्या घरामध्ये बघा एक लक्ष्मी म्हणजेच आपण जिला केरसुणी म्हणतो तर ती केरसुणी म्हणजेच झाडू आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. आता बघा हा झाडू नवीनच असावा. आपल्याला गुढीपाडव्याच्या अगोदरच 1-2 दिवस हा झाडू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. गुढी उभारल्यानंतरनं गुढीची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतरनं बघा आपल्या नित्यदेवपूजासुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे. या दिवशी झाडू खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. नवीन झाडू आपल्या घरामध्ये आपण घेऊन यायचं आहे. त्यासोबतच बघा त्या झाडूला आपल्याला एक कलाव्याचा धागा जो असतो तर तो कलाव्याचा धागा या झाडूची पूजा करताना त्या झाडूला बांधायचा आहे. कारण की नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. या दिवशी बघा आपण जर लक्ष्मीची सेवा केली, लक्ष्मी आपल्या घरामध्ये जे आहे तर ते टिकून राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय केले तर त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्याला देखील या दिवशी झाडूची खरेदी करून आपल्याला बघा या झाडूला कलाव्याचा एक धागा बांधायचा आहे. त्यासोबतच आपल्याला 5 ते 10 रुपयांचे नवीन धणे आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत. आणि या लक्ष्मीला म्हणजेच या झाडूवरती आपल्याला मूठभर धणे ठेवायचे आहेत. हा झाडू आपल्याला देवघरासमोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच बघा थोडेसे जे धणे आहेत तर ते आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण करायचे आहेत. आपण जी गुढी उभारलेली आहे तर त्या गुढीला सुद्धा आपल्याला मूठभर धणे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. कारण की धणे जे आहेत तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातात. धन म्हणजे जे धणे आहेत तर ते आपल्या घरातील एक प्रकारचं धन
मानलं जातं. म्हणून आपल्याला 5 ते 10 रुपयांचे नवीन धणे या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत. या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि शुभ मानल्या जातात. यामुळं आपल्या घरातील दरिद्रता दूर होत असते. आता बघा, माता लक्ष्मीला आपण धणे अर्पण कसे करायचे, तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये जे मुठभर धणे आहेत तर ते मुठभर धणे घ्यायचे आहेत. या अगोदर माता लक्ष्मीपुढं तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला एक लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि नंतरनं स्वतःला बसण्यासाठी आसन घेऊन एक मुठभर धणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतरनं बघा, महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आणि हे जे मुठभर धणे आहेत तर ते माता लक्ष्मीला एका छोट्याशा वाटीमध्ये अर्पण करायचे आहेत. त्यानंतरनं त्याच्यातील थोडेसे जे धणे आहेत तर त्याची पोटली बांधून, लाल रंगाच्या कपड्यामध्ये पोटली बांधून आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि त्यासोबतच बघा, आपल्या घरातील जी पण कमवती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा याच्यातील थोडेसे धणे आपल्याला एक छोटीशी पोटली बांधून त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत. तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. प्रत्येकानं आवर्जून नक्की करून बघा. यामुळं तुमच्या घरातील दरिद्रता हळूहळू दूर होऊन जाईल. घरात सुख समृद्धीची भरभराट होईल. आता बघा, हा जो उपाय आहे तर तो फक्त आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करता येणार आहे, कारण की हा नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा म्हणजे गुढीपाडवा. आणि अशा शुभ दिवशी जर आपण उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला 100% प्राप्त होत असतं.